आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांचा आकडा 6 वर पोहोचला। आणखी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश, तर आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका। मोशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक। मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सगळी मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आहेत। मोशी दुर्घटना प्रकरणी अँथोनी लारा या कंपनीकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे। इमारतीच्या मजल्यांचा पूर्णत्वाचा दाखला होता का असं विचारलं असता कंपनीचे ग्रुप प्रेसिडेंट महिंद्रा अनंतुला यांचा काढता पाय या ठिकाणी बघायला मिळाला। पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा आहे। इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला, पहिला आणि दुसरा मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही। दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची, नातेवाईकांचा सवाल। बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीने झाल्याचाही आरोप आहे। कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अमन नावाच्या तरुणानं मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे। नवीद मुश्रीफ यांच्यासह नागरिक कागल पोलीस ठाण्यामध्ये जमले होते। अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळेस राजीनामा। चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढलाय। त्यामुळे आता ताण येतोय कर्मचाऱ्यांवरती आणि आरोप होतोय। त्याचवरून या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सीईओ निवडीसाठी समितीची बैठक। दिल्लीमध्ये 3 सदस्यीय समितीची बैठक पार पडली। बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार निवडीसाठी निकष ठरवण्यात आले। सीईओ निवड प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचा समितीचा प्रयत्न आहे। अभिनेता राजपाल यादवला 3 महिन्यांचा कारावास, धनादेश न वटवल्याच्या प्रकरणात दोषी, तर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवलेला आहे। तक्रारदाराला नुकसान भरपाई तसेच 7ही प्रकरणामध्ये प्रत्येकी 1,05,00,000च्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। नाशिकमधील शालार्थ आयडी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळ्यातून अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही अटक केलेली आहे। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामरक्षा पठण करण्यात आलं। आमदार विजयकुमार गावित यांची बोगस स्वाक्षरी करून शासन निर्णय काढला। शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह 4 विरोधातही गुन्हा दाखल आहे। गावितांची बनावट सही आणि लेटर हेड करून मंत्रालयामध्ये जमा केलं। आमदारांच्या बनावट लेटर हेडवरच नगरविकास विभागानं शासन जारी केला। बोगस बियाणांनंतर आता बोगस खतांची भर पडली। ऑन कॅमेरा पोते फोडले असता एका पोत्यामध्ये दगड, गोटे आणि खडी देखील आढळलेली आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर मधील हा संपूर्ण प्रकार आहे। कारवाईची शेतकरी मागणी करतायत। मतदार ओळखपत्र प्रकरणामध्ये प्रकाश राज यांना राजीनामा मंजूर। बंगळुरू न्यायालयाकडून प्रकाश राज यांना जामीन। वेगवेगळ्या राज्यांमधील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार म्हणून नोंदणी होती। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शाळांच्या कॅन्टीन आणि मध्यान्ह भोजन केंद्रांची तपासणी सुरू होणार। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाही तर संबंधितांवरती कठोर कारवाई करणार, एफडीएचा इशारा आहे। 12% जास्त अल्कोहोल मिश्रित औषधांची खुली विक्री यापुढे करता येणार नाही। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळणार नाहीत। औषधांच्या विक्रीची स्वतंत्र नोंद ठेवणंही औषध दुकानांसाठी बंधनकारक असेल। मुंबई पालिकेची मान्सूनबाबत काल दुपारी 2 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत वादळी सभा। 12 तासांच्या सभेत मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीच। आयुक्त अश्विनी भिडे यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत अशी सर्वपक्षीय नेत्यांकडून मागणी करण्यात आली। जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीत नागपूरसह भारतातील 13 शहरांचा समावेश आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे शहराचाही समावेश आहे, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत केली आहे। अरबाजला वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्यात आलेली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिलेला आहे।